नातवानं आजीसाठी लिहिलेले पत्र 2 मिनिटांनी या ठिकाणी वाचून दाखवायचे. नातवानं आजीसाठी लिहिलेलं पत्र. आजी नेहमी म्हणायची, आम्ही सर्वजण तिला बाई म्हणायचो. बाई तू आमच्यातून गेलीस याला आज 1 वर्ष झालं. 1 वर्ष कसं झालं काही कळलंच नाही. वर्षाचा एकही दिवस असा गेला नाही की तुझी आठवण आली नाही. मामाच्या गावाला जायचं म्हटलं की आज पण मजा वाटते, पण आल्यानंतर माझा वाघ आला असं कोण म्हणायला आज बाई शिल्लक नाही. यासाठी म्हणत होती का मुक्ता माझ्या भैयाचं लग्न माझ्या डोळ्याचे लवकर कर, तुला आम्हाला सोडायचं होतं. बाई आम्हाला साठी खेळ जरी लागली तरी मारुतीरायाचा नवस करायची. बाई किती आमची काळजी घ्यायची. नाताला जर मारुतीरायाचा अभिषेक करायचा असला तर सगळ्या गावात त्याला दुधासाठी गल्लोगल्ली फिरफिर फिरायचं. माझ्या नाताला अभिषेक करायचा आहे, होय हो दही दूध आणलं का. बाई दिवाळीला बाभळगावला यायचं म्हणलं की किती आमची वाट बघायची. आजी आम्ही आलो की कोणीतरी म्हणायचं, आला बाई इंदूबाईचा नातू. बाई शेवटच्या दिवशी पण तसंच झालं. नातू लांब होता, येताना उशीर होत होता. तुला घेऊन सर्वजण निघाले. शेवटी आजीला भेटायला नातू आला. सर्वजण म्हणाले, आला इंदूबाईचा नातू, आला इंदूबाईचा नातू. जगात आजी नावाचं प्रेम किती असतं हे दाखवून दिलं. मला भेटून गेलीस तू बाई, माझी आजी इंदूबाई. सर्वांनी या ठिकाणी भोजन करण्यासाठी बसायचे. पुरुष मंडळीने पत्राच्या सभामंडपात बसायचे आणि महिला मंडळीसाठी बसायचे. सर्व तरुण मंडळ